आपण पाहत आहात राईट न्यूज, बातमी आहे तशी। मध्ये मतदान होणार आहे, त्याच्यासाठी सर्व व्यवस्था करण्यात आलेली आहे। साहित्य वाटप करण्यात येत आहे। सर्व जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाकडनं सर्व अरेंजमेंट्स करण्यात आलेली आहे। फ्री फेअर आणि पीसफुल इलेक्शन्स कंडक्ट करण्यासाठी आम्ही सुसज्ज आहे। सो मी याद्वारे सर्व मतदारांना मोठ्या प्रमाणात आवाहन करतो की सर्वांनी जास्तीत जास्त संख्येला उद्या येऊन आपल्या मतदान केंद्रामध्ये जाऊन मतदान करावा आणि लोकशाहीचं बळकटीकरण करण्यामध्ये आपण मोलाचा सहभाग द्यावा। थँक्यू। मतदान केंद्र जवळपास आज सांगली 44 सांगलीमध्ये 1830 मतदान केंद्र आहे। तर एकंदरीत मिळून जवळपास 10,000 स्टाफची आपण नेमणूक करण्यात आलेली आहे। सगळ्यांची योग्य रीतीने ट्रेनिंग करण्यात आलेली आहे। सो वी आर होपफुल दॅट की आम्ही फ्री फेअर आणि ट्रान्सपॅरंट आणि पीसफुल इलेक्शन कंडक्ट करू। मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी काय? येस, आता मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी आपण सर्वांकडून आवाहन करण्यात येत आहे। आपण मोठ्या प्रमाणातला संकल्पपत्र देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर SMS आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा लोकांना आपण संबोधन केलेली आहे। आपला आयकॉन्स जिल्ह्याच्या आयकॉन्सच्या मार्फतसुद्धा आम्ही करण्यात आलेली आहे। याद्वारे मी पुन्हा सर्व मतदारांना आवाहन करतो की जास्तीत जास्त प्रमाणात येऊन तुम्ही करावा आणि त्याचबरोबर कोणताही सोशल मीडियावरती कोणी आक्षेपार्ह पोस्ट टाकू नये आणि 2 ग्रुप्समध्ये तणाव निर्माण होईल किंवा त्यांची पीस डिस्टर्ब होईल असं कोणताही कृत्य कोणी करू नये। याच्यावरती आम्ही सगळ्यांनी वॉच करतो आहे। सर्वांनी त्याच्याबद्दल थोडा काळजी घ्यावी आणि त्याचबरोबर मतदान केंद्राच्या आतमध्ये 100 मीटरच्या आतमध्ये कोणी मोबाईल फोन घेऊन जाऊ नये आणि सर्वांनी आपलं पीसफुल मॅनरमध्ये सर्वांनी करावा आणि निर्भय आणि निष्पक्ष वातावरणामध्ये आम्ही इलेक्शन कंडक्ट करतो। सगळ्यांचं पुन्हा आवाहन आहे, सर्वांनी येऊन करावं। आपण पाहत आहात राईट न्यूज, बातमी आहे तशी।